नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सध्या आपल्याला माहिती आहे बऱ्याचशा एग्जाम्स जे आहेत ते आता येत आहेत. लाईक SBI क्लर्क असेल, SBI क्लर्क ही जी आहे एक मोठी वॅकन्सी या ठिकाणी आलेली आहे आणि या एग्जाममध्ये कसं सिलेक्शन करायला पाहिजे याच्याशी रिलेटेड काही गोष्टी आज आपण बघणार आहोत. सोबतच मित्रांनो, इंग्लिश या विषयाची जी भीती आहे त्या भीतीला काढून टाकण्यासाठी वर्षभरापासून जे काही कंटेंट आपल्याला मिळत आहे, एक कंटेंटचा वेगळा प्रवाह चालू आहे. अखंडित म्हणेल मी त्यासाठी, कारण एकही दिवस त्यामध्ये खाडा नाही आहे. असा द हिंदू एडिटोरियलचा जो काही प्रवाह आहे या माध्यमातून ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचताय, या सगळ्यांबद्दल आणि यंदा कसं आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून वापरायचं आहे याबद्दल मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा नोटिफिकेशन जे आहे SBI क्लर्क 2025 हे वाली जी आहे ही एक मोठी ऑपॉर्च्युनिटी असणार आहे मित्रांनो. जागांची संख्या वगैरे आपल्याला माहिती आहे आणि त्यामुळे ती रिपीट न करता मी सांगेल, अभी नाही तो कभी नाही. आणि म्हणूनच मित्रांनो आपल्याला आत्ताच तयारी करायला पाहिजे. जर ह्या वर्षी सिलेक्शन होत नसेल तर कधी होईल का नाही याची गॅरंटी नाही आहे. आणि म्हणूनच ह्या वर्षी चांगलं कामाला लागा, डबल स्पीडने कामाला लागा. आणि याच पद्धतीने यात आपल्याला काय काय मिळणार आहे, रोजच्या रोज मित्रांनो रोज एक टेस्ट जी आहे ती आपली लाईव्ह होत असते, त्याबद्दल सुद्धा मी पुढे डिटेल बोलेल. आणि डेली टार्गेट्स आपण काही ठेवले पाहिजे, डेली टास्क कोणते कोणते कंप्लीट करायचे आहे याबद्दल काही गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. डिटेलमध्ये एक एक गोष्ट जी आहे ती समजून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा जर मी म्हटलं समजा कोणत्या कोणत्या गोष्टी असायला पाहिजे, सगळ्यात पहिल्यांदा आपण डिस्कस करूया की SBI बँक 2025 यामध्ये असणाऱ्या ज्या काही क्लरिकलच्या वॅकन्सीज आहे त्यामध्ये एक्झामचे प्रीसाठी सध्या आपण टार्गेट करत असताना आपल्याला काय काय या ठिकाणी भेटणार आहे. आपलं सारथी एज्युकेशन नावाचं जे ॲप आहे त्या ॲपमध्ये सारथी एज्युकेशन नावाचं जे ॲप आहे त्या ॲपमध्ये एक टेस्ट सिरीज सुरू झाली आहे जिचं नाव आहे SBI क्लर्क. ठीक आहे, मग जी SBI क्लर्क मेमरी बेस्ड जे काही पेपर्स आहे त्या सगळ्यांची एक टेस्ट जी आहे ती ऑलरेडी टेस्ट सिरीज जी आहे ती तयार करण्यात आलेली आहे, क्रिएट करण्यात आलेली आहे. या टेस्टवरती जाऊन तिथल्या तिथे तुम्हाला ॲनालिसिस अवेलेबल आहे विथ ॲनालिसिस 2018 पासून तर 2022 पर्यंतचे मागच्या 5-6 वर्षाचे जे काही मेमरी बेस्ड पेपर्स आहे सगळेच्या सगळे अपलोड करण्यात आलेले आहे. तुमचं फक्त काम असेल जायचं, ती टेस्ट एकदा बघायची आणि अंदाज घ्यायचा आहे की ॲक्च्युअल त्या एक्झामची लेव्हल कशी असते. ही लेवल तपासण्यासाठी खूप जास्त गरजेचं आहे मित्रांनो, कारण बऱ्याचदा इंग्लिशला सब्जेक्ट म्हणून ज्यावेळेस बघतो एक मोठा सिलेबस आपल्याला दिसतो. बँकिंग एक्झाम म्हटल्यानंतर खूप जास्त भीती भरवून दिली जाते, लाईक ह्या पद्धतीचा सिलेबस असतो. बट आय बिलीव्ह तुम्ही ॲक्च्युअल मेमरी बेस्ड जे पेपर्स आहेत ते एकदा बघून घ्या. SBI क्लरिकल कंपॅरेटिव्हली त्या मानाने थोडीफार इझी असते आणि म्हणून ह्या एक्झामसाठी प्रिपेअर करत असताना तुम्ही जर PYQ आहे मेमरी बेस्ड जे काही क्वेश्चन्स आहेत ते जर बघितले तर एक अंदाज यायला, आपण कुठल्या ठिकाणी लाय करतो हे समजण्यासाठी आपल्याला खूप फायदेशीर असेल. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा याच व्हिडिओच्या खाली मेमरी बेस्ड जी काही टेस्ट आहे त्याची लिंक मी तुम्हाला दिलेली असेल, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही डायरेक्टली टेस्ट बघू शकता. मित्रांनो या टेस्टचे फायदे असे असतील की तिथल्या तिथे तुम्हाला ॲनालिसिस अवेलेबल असेल. तुम्हाला वाटलं त्या ठिकाणी तुम्हाला जज करायचं आहे तुम्ही कुठे आहात आणि तुम्हाला कोणत्या कोणत्या पार्टवरती काम करायचं आहे हे तुम्हाला अंदाज घेण्यासाठी सोपं पडेल. जसं की आपल्याला माहिती आहे गुगल लोकेशन सुद्धा आपल्याला लोकेशन दाखवत असताना, ज्या ठिकाणी तुम्हाला डेस्टिनेशनवरती जायचं आहे ते दाखवत असताना सगळ्यात पहिल्यांदा ते आपल्याला विचारतं युअर लोकेशन. जोपर्यंत तुम्ही तुमचं लोकेशन सिलेक्ट करत नाही तोपर्यंत ते नेमकं कुठे जायचं आहे हा रस्ता म्हणजेच स्टार्टवरती क्लिक करता येत नाही. जर तुम्हाला स्टार्टवरती क्लिक करायचं असेल, ते ॲक्टिव्ह करायचं असेल तर त्यासाठी पहिला मुद्दा असतो यू नीड टू फिक्स युअर लोकेशन. आणि जसं तुम्ही तुमचं लोकेशन सिलेक्ट केलं तसं स्टार्टवरती तुम्ही ते बटन ॲक्टिव्ह झालेलं बघितलं असेल, म्हणजेच तुम्हाला ज्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचायचं आहे ते पोहोचण्याच्या आधी तुम्ही कुठे आहात, कुठे लाय करता, दॅट मॅटर्स अ लॉट. ते थोडंसं एकदा समजून घ्या. ते समजण्यासाठी ही टेस्ट सिरीज असेल मित्रांनो, ज्या माध्यमातून आपण सध्या कुठे आहोत ते आपल्याला लक्षात येईल. म्हणजे पुढे कुठे जायचंय, कोणत्या डिरेक्शनला जायचंय त्या गोष्टी आपल्याला क्लिअर होतील. ओके, हा झाला पहिला मुद्दा मेमरी बेस्ड टेस्ट सिरीजच्या बाबतीत. डेली टास्क काय काय असले पाहिजे, रोजच्या रोज आपण कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, डेली टास्क काय असावेत याबद्दल आपण काही गोष्टी समजून घेऊया. डेली टास्कच्या बाबतीत मी म्हणाल सगळ्यात पहिल्यांदा
द हिंदू वाली जी काही एडिटोरियल पीडीएफ येते, द हिंदू एडिटोरियल पीडीएफ जी येते, ज्या एडिटोरियल पीडीएफ मध्ये काय काय कंटेंट असतं त्याबद्दल मी पुढे अजून डिटेलमध्ये बोलेल. मग ही जी पीडीएफ येते ती पीडीएफ मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, ही पीडीएफ रोजच्या रोज सॉल्व्ह करायची आहे. साधारण 7 ते सकाळी 7:30 या दरम्यान ही पीडीएफ 7:30च्या अगोदर ही पीडीएफ आपल्याला मिळते, रोजच्या रोज मिळते मित्रांनो, रोजच्या रोज म्हणतोय मी. जर मी म्हटलं समजा रोज, याचा अर्थ रोजच होतं मित्रांनो. जर मी म्हटलं एखादी जर तुम्ही पर्टिक्युलर कोणती पण म्हटलं टेलिग्राम चॅनल, कुठे येते ही पीडीएफ, इंग्लिश पिटारा नावाचं आपलं एक चॅनल आहे, ज्या चॅनलवरती रोजच्या रोज सकाळी 7:30 वाजता जी पीडीएफ येते द हिंदू एडिटोरियलची पीडीएफ. मग जर मी म्हटलं समजा आजची जर आपण बघितली डिसेंबर 23 वाली जर पीडीएफ आपण बघितले तर ही वाली पीडीएफ आहे बघा, डिसेंबर 23. असंच जर मी म्हटलं समजा मागचे आतापर्यंत आपण बघू शकता साधारण 278 जे आहेत वेगवेगळ्या पीडीएफ जे आहेत त्या आतापर्यंत झालेल्या आहेत, ज्या की मी म्हणाल रोजच्या पीडीएफ जे आहेत, जेवढे दिवस झालेले आहेत तेवढ्या दिवसाची कोणती पण पीडीएफ सर्च करा तुम्ही, दिवस टाका, डे सिलेक्ट करा, तुम्हाला 100% पीडीएफ भेटेल म्हणजे भेटेलच. एकही दिवस रविवार वगळता म्हणजे संडे सोडून किंवा ज्या दिवशी द हिंदू एडिटोरियल पब्लिश झालेलं नाहीये तो सोडता कोणत्याही दिवशी गॅप घेतलेला नाहीये. असं जर मी म्हटलं अखंडितपणे रोजच्या रोज डेट तुम्ही सिलेक्ट करू शकता, बघू शकता, त्या सगळ्या दिवसांच्या पीडीएफ तुम्हाला अवेलेबल भेटतील, कंपल्सरी अवेलेबल भेटतील. आणि मग ह्या सगळ्या द हिंदू एडिटोरियल पीडीएफ असणारं एकमेव चॅनल म्हणाल मी की ज्याच्यावरती रोज कंटेंट येत आहे, एकही दिवस गॅप घेतला जात नाही. मी आजारी असेल, मी कुठे बाहेर असेल तरी सुद्धा ती पीडीएफ जी कंपल्सरी पडलेली असते मित्रांनो. जर मी म्हणतोय समजा हे जर तुम्ही ज्या लोकांनी मागच्या 6 महिने 8 महिन्यापासून जरी फॉलो केला असेल तरी पण त्यांना त्यांच्या एक्झाममध्ये चांगल्या पद्धतीचे रिझल्ट्स जे आहेत ते बघायला भेटलेत. म्हणून माझं असं सांगणं असेल, जर बिगिनर असाल तर अशा केसमध्ये तुम्ही व्होकॅब्युलरी आणि पॅसेज याला सुरुवातीला घ्या आणि मग हळूहळू उरलेले जे पॅटर्न्स आहेत त्याच्यासोबत हॅबिच्युअल व्हा. आता विषय निघालाच आहे म्हणून सांगतो कोणत्या टाईपचे क्वेश्चन याच्यामध्ये असतात. एक द हिंदू आजची जर मी कन्सिडर केली यामध्ये काय काय येतं, एक पॅटर्न बघा नेमका काय काय असतो. रोजच्या पीडीएफ मध्ये हे 23/12 म्हणजे आजचं एडिटोरियल आहे, हे सगळे शब्द आहेत. व्होकॅब देताना यामध्ये व्होकॅबमध्ये काय काय असतं बघा. लाईक एक शब्द आहे डिसिव्ड, याचा प्रोनाउन्सिएशन मराठीमध्ये डिसिव्ड होतं, टोन त्याचा दिलेला आहे, मीनिंग दिलेला आहे, सिनोनिम, अँटोनिम, एक्झाम्पल आणि क्रिएटिव्ह ट्रिक आहे. आता हे शब्द रँडमली कन्सिडर केले का? बिलकुल नाही. जे द हिंदू आलेलं आहे एडिटोरियल आहे त्या एडिटोरियल मधले जे अवघड वाटणारे शब्द आहेत ते ऑलरेडी इकडे कन्सिडर केले आहेत. जवळपास 15 ते 20च्या मध्ये हे शब्द असतात, तेवढे शब्द रोजच्या रोज 20 वर्ड्स अप्रॉक्सिमेटली ॲव्हरेज जर आपण कन्सिडर केलं तर ते येतात. विथ क्रिएटिव्ह ट्रिक, प्रत्येकाची एक वेगळी क्रिएटिव्ह ट्रिक असते त्यासोबत ते येतात. हा वाला पहिला मुद्दा. मग आता काही जणांचं म्हणणं असतं की सर असं वाचून सुद्धा व्होकॅब जी आहे ती लक्षात राहत नाही आणि म्हणून मागच्या काही आठवड्यामध्ये मीन्स 15 दिवस झाले असतील त्या दिवशी मला काही जणांचं असं म्हणणं होतं की सर लक्षात राहत नाही, कॉन्टेक्स्चुअल मिनिंग कसे फाइंड आउट केले जाऊ शकतात. ह्यासाठी विचार करून मी नेमकं काय करता येईल यासाठी बरेच प्रयत्न करत होतो आणि त्यातून तयार झाली ती क्रिएटिव्ह स्टोरी. या क्रिएटिव्ह स्टोरीच्या माध्यमातून ही व्होकॅब बेस मीन्स जेवढे पण शब्द तुम्हाला वरती दिसतील, ज्या सिक्वेन्समध्ये दिसतील त्याच सिक्वेन्समध्ये तशाच टाईपचे ॲम्बिशन्स हा शेवटचा वर्ड आहे बघा, इकडे पण तो ॲम्बिशन शब्द जो आहे तो आलेला असेल. मग जर मी म्हटलं समजा हा वाला शेवटचा शब्द, जर मी म्हटलं हे जेवढे पण वरती 20 शब्द आहेत जे द हिंदू एडिटोरियल मध्ये आहे त्याच शब्दांना त्याच वर्ड्सला एका स्टोरीमध्ये इन्व्हॉल्व केलेलं आहे, राईट. जेव्हा ती स्टोरी तुम्ही वाचता त्यावेळेस त्या वर्डचा मिनिंग नेमका काय असेल, इथे काय घेतला गेलाय या अर्थाने तो ब्रॅकेटमध्ये तो शब्द पण दिलेला आहे. जेव्हा जेव्हा तो वर्ड तुम्ही स्टोरीमध्ये वाचता तो रिलेट करायला सोपं जातो आणि कॉन्टेक्स्चुअल मिनिंग घ्यायला आपल्याला थोडं सोपं जातं. आणि ह्या स्टोरीज क्रिएटिव्ह असतात. सोबत याच्यामध्ये मी जरा प्रेफर करतो बॉलिवूड, जसे की मला बॉलिवूड वगैरे जरा पिक्चर गाणे वगैरे आवडतात, तसं तुम्हाला सुद्धा जनरली या एजमध्ये आपल्याला ते बऱ्यापैकी वाचायला कंटेंट क्रिस्पी असतं आणि मजा येते आणि म्हणून त्या टाईपचं कंटेंट घेतलं जातं. इथंच मी तुम्हाला जर स्पिरिच्युअल एखादा आध्यात्मिक श्लोक वगैरे दिला आणि त्याबद्दल जर सांगितलं तर थोडंसं वाचायला जड जाईल, म्हणून ह्या टाईपमध्ये असतं जेणेकरून कुणीही असेल, लाईक एखादा बिगिनर जरी असेल तरी पण त्या पुष्पाची स्टोरी आजच्या याच्यामध्ये होती. पुष्पाची स्टोरी होती, ज्या पुष्पाच्या स्टोरीमध्ये
इन स्मॉल व्हिलेज सराउंडेड बाय देअर लिव्ड अ मॅन नेम पुष्पा. मग तो जो मूव्ही आहे त्या मूव्ही मधल्या काही कन्सेप्ट जे आहेत गोष्टी ज्या आहेत झुकेगा नाही साला या टाईपमध्ये हळूहळू जे आहे मी हे सगळं सांगतो. याचं कारण असं आहे ह्या इंटरेस्टिंग असतात, तुम्हाला वाचायला खरंच मजा येईल. इंग्लिश या सब्जेक्टला इंटरेस्ट घेऊन शिकायचं असेल तर या टाईपच्या पीडीएफला आपण सॉल्व्ह केलं पाहिजे. ठीक आहे. सो ही वाली पहिली गोष्ट. दुसरं असतं पॅराजंबल. पॅराजंबल बद्दल वेगवेगळे प्रत्येकाचे ओपिनियन होते. पॅराजंबल हे सोपं ठेवलं पाहिजे, अवघड ठेवलं पाहिजे, इथपासून सुरुवात झाली. आणि मग पॅराजंबल मागच्याच आठवड्यात सुरू झाले. सध्या थोडीशी लेवल कमी ठेवावी असा विचार केला होता, पण एक्झामचा पॉईंट ऑफ व्ह्यू बघता एक्झाममध्ये सध्या जे येत आहे त्या हिशोबाने विचार करता काही मॅगझिन्स आहेत जसे पॅटर्न बदलत आहेत त्यानुसार पॅराजंबल इऑन नावाचं जे वेबसाईट आहे किंवा मॅगझिन वगैरे म्हणतो, जर्नल्स म्हणतो आपण, त्याच्यातले काही वाक्य जे आहेत ते याच्यामध्ये घेतले होते. थोडेसे कधी कधी ते जड जातात पण हरकत नाही, तुम्ही ट्राय करा. हे ट्राय केलं आपण, समजा पॅराजंबल सॉल्व्ह केलं. सॉल्व्ह केल्यानंतर इथे काही क्वेश्चन्स आहे. क्वेश्चन झाल्यानंतर इथे सिक्वेन्स करेक्ट करून दिलेली आहे. बरं, ही सिक्वेन्स झाल्यानंतर खाली पूर्ण डिटेल एक्सप्लेनेशन आहे. कोणता वर्ड कोणता क्ल्यू त्या ठिकाणी मिळतोय हे इथं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. असे टोटल 5 जर तुम्ही रोजच्या रोज कन्सिस्टंटली करताय तर तुम्हाला कशाची गरजच राहणार नाही. हे क्ल्यूज तुमच्या माइंडमध्ये जे ते तयार होत जातील. हा झाला पहिला क्वेश्चन, लाईक पहिले व्होकॅब्लरी. सेकंड वन पॅराजंबल वाला क्वेश्चन आपण घेतलाय. तिसरा प्रकार वर्ड युसेज वाला, फ्रेजेस बेस. आता हे सुरू झालेत. मागच्या काही महिन्यांपर्यंत 2 महिने जवळपास असेल वर्ड युसेज हा सिंगल वर्ड असायचा, त्याच्यावर बेस क्वेश्चन्स होते. आताच्या ह्या पार्ट पासून जी सुरुवात झाली आहे, IDBI जॅम एक्झाम झाली आणि IDBI जॅम एक्झाम मध्ये आपल्याला आठवत असेल गेट ओव्हर वगैरे या टाईपमध्ये 3 वेगवेगळ्या फ्रेजेसवरती बेस जे क्वेश्चन्स आहेत ते विचारले गेले होते. तो क्वेश्चन पॅटर्न बघितलं मला असं जाणवलं, ते एक्झाम देत असताना जाणवलं की हा पॅटर्न आपण वर्ड युसेजच्या फॉर्मॅटमध्ये घेतला पाहिजे. ती जी फ्रेज आहे ती सेंटेन्समध्ये कशी वापरतात ते आपण चेक केलं पाहिजे आणि त्याच्यावर बेस त्यातून उदय झालेला आहे तो कोणाचा, तर या वर्ड युसेजवाल्या फ्रेजेसवाल्या क्वेश्चनचा. आज जर मी म्हटलं समजा ॲट द 11th आवर, या वाक्यामध्ये ॲट द 11th आवर ह्या वर्डला ह्या फ्रेजला वापरण्यात आलेलं आहे आणि ह्या 3 वाक्यांपैकी नेमका कोणता करेक्ट आहे. ओनली ए इज करेक्ट, ओनली बी इज करेक्ट, ओनली सी इज करेक्ट, बोथ ए अँड सी अँड बी अँड सी, ह्या टाईपच्या ऑप्शनच्या पॅटर्नमध्ये जो ॲक्च्युअल एक्झाममध्ये मी बघितला त्या पॅटर्नमध्ये हे बनवलं गेलं आहे. असे ज्या ज्या एक्झाममध्ये नवीन नवीन पॅटर्न येत जातील ते वाले याच्यामध्ये इंट्रोड्यूस होत जातील. दर 2 महिन्यांनी एक क्वेश्चन याच्यामध्ये ॲड होतो. दर 2 महिन्यांनी एक क्वेश्चन ॲड होतो. पहिल्यांदा ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस फक्त तुम्ही वाचत असाल, जे लोक कन्सिस्टंटली फॉलो करतात त्यांना माहिती असेल, फेबमध्ये स्टार्ट झालं होतं त्यावेळेस फक्त पॅसेज आणि व्होकॅब असायचं. हळूहळू क्लोज टेस्ट आलं, पॅराजंबल आलं, वर्ड युसेज आले आणि आता त्याच्यामध्ये अजून जे आहे तर पॅराजंबलची जी काही डिफिकल्टी लेवल आहे, क्लोज टेस्टची डिफिकल्टी लेवल आहे किंवा पॅसेजची डिफिकल्टी लेवल असेल हळूहळू वाढत गेली. द हिंदू मधले आपण म्हटलं होतं मॅक्झिमम पॉलिटिक्स बेस, त्याच्यानंतर स्पिरिच्युअलिटी, स्पोर्ट्स या सगळ्यांबद्दल येत आहे. मग बँक आणि फायनान्सबद्दल जरा कमी व्हायला लागलं. अशा केसमध्ये मी लगेच म्हटलं की एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जे यायला लागलेत लाईक सायन्स अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड, ह्या वर्षी 2023 मध्ये AI रिलेटेड पॅसेज आपल्याकडे बऱ्यापैकी बघायला भेटले. मग ते पॅसेज जसे बदलत आहेत, त्यांचा टोन जसा बदलतोय तशा टाईपचे पॅसेज आपल्यामध्ये असावे म्हणून काही मॅगझिन्स किंवा जर्नल जे आहेत, अमेरिकन मॅगझिन असेल, न्यूयॉर्क टाइम्स असेल, जिकडे आपल्याला अजून चांगलं काही कंटेंट भेटू शकतं ते वाला मी याच्यामध्ये प्रेफर करतो आणि त्याचा सोर्स जो आहे तो इथं दिलेला असतो. ठीक आहे. हे वाले काही क्वेश्चन्स नवीन ॲड झालेत, तुम्ही आवर्जून बघावे असे क्वेश्चन्स आहे. हे एकदा तुम्हाला जर कळले, या टाईपचे क्वेश्चनला जर तुम्हाला डील करता आलं, कोणत्या पण टाईपला तुम्हाला डील करता येईल. यात मी जर म्हटलं समजा याचं मिनिंग नेमका काय आणि तो कोणत्या कोणत्या वाक्यात करेक्ट वापरलाय असं डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन दिलंय. बरं, एवढंच एक्सप्लेनेशन नाही आहे, बाकीचे 2 ऑप्शन का चुकीचे याबद्दल पण डिटेल एक्सप्लेनेशन दिलंय. म्हणून असं डिटेलमध्ये याच्यामध्ये एक्सप्लेनेशन असल्यामुळं जर कन्सिस्टंटली तुम्ही महिना 2 महिने करताय त्या गोष्टी इतक्या कन्सिस्टंट तुम्हाला लक्षात राहतील, सगळ्याच्या सगळ्या जवळपास त्या लक्षात ठेवण्यासाठी मदत होईल. त्यानंतर येतो क्लोज टेस्टवाला पार्ट. क्लोज टेस्टवाला पार्ट जर मी म्हटलं साधारण लाफिंग शोर्स, याच्यासाठी पण सोर्स द हिंदू होता. नेमकं काय काय आहे ते या ठिकाणी बघा. क्लोज टेस्टवाला क्वेश्चन तुम्ही ऑलरेडी बघितला असेल. बरं, क्लोज टेस्टमध्ये काय काय करण्यात आलंय हे एवढे ऑप्शन्स त्याच्यामध्ये होते. सोबत याच्यामध्ये काय केलं जातं, ज्यावेळेस तो पॅसेज आहे त्या पॅसेजला या फॉर्मॅटमध्ये ॲक्च्युअल वर्ड्स त्याच्यात फिल करून, करेक्टली वर्ड्स फिल जे आहेत ते करून तो पॅसेज नेमका कसा बनतो तो,
त्यानंतर त्या उत्तर जे आलं ते का आलं त्याचं एक्सप्लेनेशन, त्याचं मिनिंग नेमकं काय, अँड व्हाय अदर ऑप्शन्स आर रॉंग, ह्याचं पण कारण जे आहे ते डिटेलमध्ये दिलेलं असतं. जर तुम्ही रोजच्या रोज हे वाचताय, तुम्ही विचार करा, एक शब्द कमीत कमी 10 ते 15 वेळेस रिपीट होतोय, तो व्होकॅबमध्ये येतोय, तोच शब्द पॅसेजमध्ये रीड करताना पण येतोय, आणि तोच पुढे ज्यावेळेस क्लोज टेस्ट असेल किंवा बाकी काय असेल यांच्यामध्ये सुद्धा येतोय. एवढे रिपिटेशन झाल्यावर चान्सेस बनतात तो परत परत लक्षात राहण्याचे. ठीक आहे, सो या टाईपमध्ये क्लोज टेस्टवाला क्वेश्चन असेल. यानंतर मी म्हणाल सगळ्यात महत्त्वाचा येतो तो दॅट इज पॅसेज, ज्याची सगळ्यांना बऱ्यापैकी भीती वाटते. याच्याशी रिलेटेड आपण बॅचमध्ये स्कीमिंग नावाचा प्रकार शिकलो होतो बघा. स्कीमिंग कशी करायची त्याच्या बेसिक पासून आपण गेलो होतो. रीडिंग आणि स्कीमिंग दोघांमध्ये फरक काय, कशा पद्धतीने करायचं हे डिटेलमध्ये आपण शिकलो आणि इम्प्लिमेंट पण केलं. मग त्यात आपल्याला अनुभवायला मिळालं असेल की पॅसेजला सॉल्व्ह करायचं आहे, पॅसेजच्या लेंथनुसार ठरवायचं. लेंथ जर थोडी असेल, छोटी असेल, चान्सेस बनतात तिथे वर्ड्स जी असते, वर्डिंग जी असते थोडीशी डिफिकल्ट केलेली असते. अशा केसमध्ये तुम्हाला स्कीमिंग करून फायदा नाही, तिथे तुम्हाला रीडिंग करायला लागेल, तिथे तुम्हाला रीडिंग करायला लागेल. ठीक आहे, मग अशा केसमध्ये रीडिंग बेस आपण जायला पाहिजे. पण जेव्हा कंटेंट खूप मोठा असेल अशा केसमध्ये आपण पूर्णच्या पूर्ण पॅसेज स्कीम करायला पाहिजे. मग पॅटर्न बघा मित्रांनो, जर मी म्हटलं ॲक्च्युअल एक्झाममध्ये साधारण ह्या टाईपचे क्वेश्चन जे आहेत ते ओनली ABC अशा टाईपचे क्वेश्चन टोटल 10 पैकी तुम्हाला 3 ते 4 क्वेश्चन भेटतील, ते या पॅटर्नमध्ये असतात. मी क्वेश्चन देताना सगळेच्या सगळे 10चे 10 या पॅटर्नमध्ये दिले. हा मोस्ट डिफिकल्टवाला पॅटर्न आहे, हा मोस्ट डिफिकल्ट वाला आहे. यापैकी मी असं म्हणतो की 3 ते 4 क्वेश्चन साध्या पॅटर्नचे असणार आहे, ABCDE वाले. पण तरी पण मी प्रॅक्टिस याची करायला सांगतो, जेणेकरून याची जर प्रॅक्टिस झाली तर तो तुम्हाला तसं पण साधावाला जो आहे ओनली A B वाला तो तर तसं पण तुम्हाला जमणार आहे ना. मग प्रॉब्लेम कुठे येणार आहे या टाईपमध्ये, मग ह्याची अजून प्रॅक्टिस करा. याची प्रॅक्टिस करताना क्वेश्चनचे पॅटर्न पण बघा. ओपिनियन बेस्ड क्वेश्चन आहे, त्याच्यानंतर इन युअर ओपिनियन, यामध्ये पण व्हॉट शुड बी द इंडियाज प्रायोरिटी इन ॲड्रेसिंग, पॅसेजवरती बेस तुमचं ओपिनियन पण विचारलं जातं. त्यानंतर 3 क्वेश्चन हे व्होकॅबलरी बेस कन्सिडर केले जाते. मग मिनिंग नेमका काय, त्यानंतर मी म्हटलं समजा सगळ्यात शेवटचा एक क्वेश्चन असतो दॅट इज रिलेटेड टू टोन बेस, जो की आपल्याला मेन्स एक्झाममध्ये बघायला भेटतो. मी कंपल्सरी प्रत्येक पॅसेजमध्ये प्रत्येक दिवशी हा टोन बेस क्वेश्चन जो आहे तो कंपल्सरी टाकतो. याचं कारण आहे, एकदा तुम्हाला हा जर क्वेश्चन कळला, टोन सगळे कळले, तर मग तुम्हाला मेन्समध्ये तो 1 मार्क जो आहे जो त्या पॅसेजवरती बेस विचारला जातो हे फक्त त्या 1 मार्कसाठी नसतं. जर तुम्हाला पॅसेजचा टोन कळला तर व्हॉट ऑथर वॉन्ट्स टू से यू कॅन अंडरस्टँड दॅट, आणि ते लवकर कळतं. जर पॉझिटिव्ह टोन असेल पॅसेजचा तर ओव्हरऑल सगळ्याच्या सगळं पॉझिटिव्ह वाले वर्ड्स वापरलेले असतील. भलेही तुम्हाला शब्द माहिती नसतील पण त्यांचे मिनिंग कॉन्टेक्स्ट वाईज कसे काढायचे ते तुम्हाला त्याच्यातून अंदाज येऊ शकतो. म्हणून ह्या टाईपमध्ये पुढचं असतात यांचे आन्सर्स. डिफिकल्टी लेवल जी आहे ती जास्त आहे, म्हणून मग डिटेलमध्ये आन्सर्स जे आहेत ते असतात. त्यांचं आन्सर का आलं, का इनकरेक्ट आलं, अशा टाईपची रोजची एक PDF जी आहे मित्रांनो ती आपल्याला अवेलेबल होते. रोजच्या रोज तुमचं काम काय, रोजच्या रोज अशी PDF जी आहे ती कंपल्सरी सॉल्व करणं. ओके का, सगळ्यांना क्लिअर? अरे या सुनो, मग या पद्धतीने जर मी म्हटलं समजा द हिंदू एडिटोरियल वाली PDF जी आहे ती आपण रोजच्या रोज करायला पाहिजे. ही PDF कुठे येते, रोजच्या रोज इंग्लिश पिटारा टेलिग्राम जे चॅनल आहे त्या चॅनलवरती ही जी आहे ती अवेलेबल होते. रोज सकाळी 7-7:30 पर्यंत मॅक्स टू मॅक्स कितीपर्यंत, सकाळी 7:30 पर्यंत ती जी PDF आहे ती त्या ठिकाणी अवेलेबल झालेली असते. ठीक आहे, सो ह्या पद्धतीने जर मी म्हटलं रोजच्या रोज रुटीनमध्ये जर तुम्ही असाल लाईक, आणि याच्यात मी कन्सिस्टन्सी माझ्या साईडनी ब्रेक होऊ देत नाही. जर म्हणजे खूपच काही प्रॉब्लेम असेल तर मॅक्स टू मॅक्स टायमिंग थोडाफार चेंज होईल, पण बाकी मात्र ती PDF त्या दिवशी तुम्हाला कंपल्सरी भेटेल म्हणजे भेटेलच. ठीक आहे, म्हणून ह्या टाईपमध्ये हार्डली 1 किंवा 2 वेळेस असे टायमिंग जे आहे ते फ्लक्च्युएट झाले असतील, पण बाकी PDF मात्र कंपल्सरी आलेली आहे. अशी द हिंदूवाली एडिटोरियल PDF काय काय कंटेंट होतं ते ऑलरेडी आपण बघितलं. यावरतीच बेस रिसेंटली काय करण्यात आलंय तर एक बँकर्स टेस्ट सिरीज म्हणून एक सुरू करण्यात आलेली आहे. या बँकर्स टेस्ट सिरीज मध्ये नेमकं काय काय आहे, या टेस्ट सिरीज मित्रांनो रोज जी द हिंदू एडिटोरियल होतं त्या एडिटोरियल वरती बेस काही क्वेश्चन्स जे आहेत ते त्याच्यातले निवडलेले असतात आणि ते क्वेश्चन्स वरती बेस ती टेस्ट बनते. रोज संध्याकाळी 6 वाजता ही टेस्ट लाईव्ह होते, रोज संध्याकाळी 6 वाजता. जसं द हिंदू एडिटोरियलची कन्सिस्टन्सी आहे तशीच मित्रांनो मागचे 8 दिवस झाले, 8 दिवसांमध्ये ज्या काही टेस्ट झाल्या त्या सगळ्याच्या सगळ्या कंपल्सरी 6 वाजता ज्या आहेत त्या लाईव्ह झाल्यात. आणि अशा टेस्ट आहे, या टेस्टबद्दल मी अजून पुढे डिटेलमध्ये बोलतो. इंग्लिश पिटारावरती याची एक लिंक येते,
ही टेस्ट कुठे असते, सारथी एज्युकेशन नावाचं आपलं जे ॲप आहे ते ॲप डाउनलोड करा. त्या ॲपमध्ये जे टेस्ट सिरीज नावाचा एक सेगमेंट आहे त्याच्यावरती क्लिक करा. त्याच्यामध्ये इंग्लिशवाला सगळ्यात शेवटी सेकंड लास्टवाली जी टेस्ट आहे दॅट इज अ बँकर्स टेस्ट सिरीज. ठीक आहे, त्या बँकर्स टेस्ट सिरीजवर क्लिक करा. तिथे तुम्हाला टेस्ट जी आहे ती भेटून जाईल. बँकर्स टेस्ट 1 2 3 4 5 6 6 आत्तापर्यंत आजचा दिवस मिळून जे ते साधारण 6 टेस्ट जे आहेत त्या त्याच्यामध्ये झालेल्या आहेत. ठीक आहे, आणि ओव्हरऑल जर मी म्हटलं समजा अजून किती टेस्ट असतील, अशा मित्रांनो वर्षभर तुम्हाला त्या टेस्ट भेटणार आहेत. किती वर्ष? 1 वर्ष म्हणतोय मी. कन्सिस्टंट चालू राहतील. अजून रोजच्या रोज तुम्हाला कंपल्सरी एक टेस्ट कंपल्सरी येणार आहे. ही असेल हाय डिफिकल्टीवाली, म्हणजे द हिंदू एडिटोरियल वरती बेस. जे लोक ते रोजच्या रोज रीड करतायत त्यांना ऑब्व्हियसली मार्क्स चांगले भेटतील. हे करण्यामागचं एकमेव कारण मित्रांनो सध्या इंग्लिश बद्दलचा जो फोबिया आहे तो आपल्याला एकदम काढून टाकायचा आहे. इंग्लिश फोबिकला आय वॉन्ट टू कन्वर्ट इंग्लिश फोबिक इनटू इंग्लिश मॅनिक पर्सनॅलिटीज. मग सगळ्यांना इंग्लिश मॅनिक बनवायचं आहे, सगळ्यांना तेवढाच इंटरेस्ट आला पाहिजे जेवढा मला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की इंग्लिश इम्प्रूव्हमेंटसाठी सगळ्यात बेस्ट जर काही असेल तर ते रोजच्या रोज द हिंदू आणि त्याच्यावर बेस्ट टेस्ट देणं. टेस्ट दिल्यानंतर एक कॉन्फिडन्स तुम्हाला येईल, तुम्हाला जमतंय नाही जमतंय. आणि काही ग्लिम्स आहेत त्यातले. साधारण ही पहिली टेस्ट आहे असा त्यातला रिझल्टवाला जो आहे तो सेगमेंट दाखवतो. बँकर्स टेस्ट 1 वाला पहिल्याच दिवशीचा जो रँक होता तो 25 मार्क्स. आत्ताच्या सगळ्या टेस्टमध्ये मी आजचा टॉपर टाकतो तुम्हाला. साधारण 8 ते 10 पर्यंत साधारण 10 टोटल जे टॉपर्स कन्सिडर करतो त्यातले 5 ते 6 ॲव्हरेज म्हणतो मी. 5 ते 6 लोक 25 पैकी 25 वरती असतात. साधारण पहिल्या दिवशी जर आपण बघितलं, इथे थोडंसं झूम करून बघूयात. साधारण जर मी बघितलं झूम करून तर 588 लोकांनी ही टेस्ट जी आहे ती दिलेली मित्रांनो. 50 पर्यंतचे आउट ऑफ किती 588 588 लोकांनी टेस्ट आतापर्यंत दिलेली आहे. जर तुम्हाला खरंच असं वाटतंय की तुम्हाला पण काहीतरी करायचं आहे, यू नीड टू इम्प्रूव्ह युअर इंग्लिश, तर तुम्ही सुद्धा मित्रांनो या टेस्टला अटेम्प्ट केलं पाहिजे. आणि ॲक्च्युअल लेवल बघा, लेवल बघून तुम्हाला अंदाज येईल, तुम्हाला कळेल. ह्या टाईपच्या मी जर म्हटलं समजा ह्या टाईपच्या टेस्ट बनतात, ह्या डिफिकल्टी लेवलच्या टेस्ट बनतात आणि ह्या डिफिकल्टी लेवलच्या टेस्ट असून सुद्धा लोक तेवढे चांगले मार्क घेऊ शकतात, स्कोअर करू शकतात. त्याचं एकमेव कारण म्हणजे कन्सिस्टंटली द हिंदू वाला जे एडिटोरियल आहे ते रोजच्या वाचनातून इम्प्रूव्ह होणारी इम्प्रूव्हमेंट आहे ती यातून बोलते. आणि म्हणून मित्रांनो ही टेस्ट सिरीज जी आहे रोजच्या रोज ही पेड आहे का? बिलकुल नाही. ही सगळ्या स्टुडंटसाठी फ्रीमध्ये अवेलेबल आहे. सगळेजण एकदम फ्रीमध्ये ही टेस्ट जी आहे ती कंपल्सरी देऊ शकता. ठीक आहे, याच्यावर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं पे करायचं नाही आहे, तुम्ही देऊ शकता ही टेस्ट देण्यासाठी. यासाठी सुद्धा याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकल. त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही डायरेक्टली टेस्ट सिरीजवरती जाऊ शकतात. रोज त्याची सॉर्टिंग ऑर्डर येते, रोजच्या रोज जी टेस्ट असते ते तुम्हाला त्या ठिकाणी बघायला भेटेल. ठीक आहे, सो या पद्धतीने म्हटलं तर मी रोजच्या रोज काय करायचं आहे, तर मग एवढ्या काही गोष्टी आपण बोललो. या व्यतिरिक्त काय असतं, कन्सेप्ट बिल्डर नावाची एक बिगिनर्ससाठी. काही लोक असे असतात सर इंग्लिश वाचलं की कळतच नाही, मग इंग्लिश हा सब्जेक्टच असा आहे, लँग्वेज आहे, मग ते समजत नाही, अशा केसमध्ये काय केलं पाहिजे. अर्ध्यापेक्षा जास्त लोक 50% जास्त लोक क्वांट रिझनिंग खूप चांगलं करतात पण इंग्लिशवरती लक्ष देत नाही. याचं कारण इंग्लिश वाचून पण कळत नाही, वाचून पण तेवढेच मार्क येतात, नाही वाचून पण तेवढेच येतं, मग जाऊ द्या नाहीच वाचत. असं करू नका बाळांनो. अभ्यास करणाऱ्या आत्ताच्या काही स्टुडंट्स लोकांना तुम्ही विचारा की तुम्ही अभ्यास करतायत, तुम्ही होमवर्क करतायत, तुम्ही जेवढे काही PDF आहेत ते सॉल्व्ह करतायत, यातून तुम्हाला किती इम्प्रूव्हमेंट दिसते. मित्रांनो यावर्षी बऱ्यापैकी लोकांचे कट ऑफ निघलेत. जो प्रॉब्लेम आपण म्हणतोय की अभ्यास केल्यानंतर पण तेवढंच मार्क येतं, बिलकुल नाही. आपण अभ्यासाचे वेळ चुकत होते म्हणा किंवा अभ्यास करत नव्हतो म्हणा, जे काही रिझन असेल, मागचे जे झालं ते विसरून जा. इथून पुढे प्रॉपरली स्टडीला वेळ द्या. या पद्धतीने जे मी सांगतोय ते फक्त फॉलो करा आणि तुम्हाला त्याच्यातून रिझल्ट दिसतो का नाही ते बघा. ठीक आहे, सो या पद्धतीने म्हटलं तर कन्सेप्ट बिल्डर काय. आता पहिल्यांदा कन्सेप्ट बिल्डर अस्तित्वात का आली त्याचं बेसिक कारण सांगतो. बॅचमध्ये ज्यावेळेस शिकवायचं त्यावेळेस शिकवताना मुलांना काय अडचणी यायच्या, सर रीडिंगसाठी काही ना काहीतरी मटेरियल सांगा. मग त्यांना काही बुक सुचवले, मग बुक सुचवल्यानंतर ते म्हणले सर हे तर लई अवघड आहे, हे तर बिलकुल वाचायला जमत नाही. बरं ठीक आहे म्हटलं, मग यांना अजून स्टोरी बेस काही पुस्तकं दिले. मग अशा ऑथरचे दिले की जे इझी इंग्लिश लँग्वेजमध्ये बोलतात किंवा इझी लँग्वेजमध्ये लिहितात, अशा काही ऑथरचे काही बुक्स जे आहेत ते रिकमेंड केले. हे देऊन सुद्धा यांचं म्हणणं होतं की हे पण अवघड चाललंय. मग मी काही शॉर्ट स्टोरीज दिल्या. मग ह्या शॉर्ट स्टोरीज म्हणजे पार 8वी 9वी 10वीच्या मुलांसाठीच्या असायच्या. हे दिल्यानंतर पण मुलांचं काही जण परत आले त्यातले आणि ते म्हणले सर याच्यात पण मजा येत नाही. अँड देन
मला लक्षात आलं की आपल्याला यांच्यासाठी वेगळं कंटेंट तयार करावं लागेल आणि म्हणून रोजच्या रोज मित्रांनो एक स्टोरीचा वेगळा पार्ट लिहिला जातो. वेगवेगळ्या जॉनरच्या वेगवेगळ्या स्टोरीज असतात. त्याचा एक पर्टिक्युलर प्लॅनर पण आहे जे इंग्लिश पीटरवरती शेअर केलेलं आहे. रोज म्हणजे 4 दिवसानंतर रोज 4 दिवसांच्या पार्टमध्ये एक जॉनरची स्टोरी येते. लाईक रोमॅन्टिकवाली आहे 4 दिवस चालेल, त्याच्यानंतर सस्पेन्सवाली स्टोरी आहे ती अजून 4 दिवस चालेल. असं रोज एक एक पार्ट जो येतो. मग साधारण 2 ते 3 पेजेसचा तो एक पार्ट असतो. तो पार्ट सिरियल सारखा असतो. मग ते वाचताना तुम्ही एंगेज राहता. मी हे करत असताना काळजी घेतो की तिथे अवघड शब्द जे असतील ते शब्द तुम्हाला कळाले पाहिजे, नवीन नवीन आहे इंटरेस्ट आला पाहिजे, म्हणून त्या शब्दांचा अर्थ इंग्लिशमध्ये तिथे ब्रॅकेटमध्ये जे सोप्या इंग्लिशमध्ये तो अर्थ जो आहे तो दिलेला असतो. सो ह्या टाईपमध्ये कन्सेप्ट बिल्डरवाली स्टोरी जी आहे ती असते. सो याला थोडंसं रंगवलेलं असतं, नरेट केलेलं असतं, सो दॅट आपल्याला त्याच्यात अजून इंटरेस्ट वाढला पाहिजे. बरं, त्याच्याच खाली एररवाले काही क्वेश्चन, त्याच्यानंतर इम्प्रूव्हमेंटवाले काही क्वेश्चन किंवा फिलर्सवाले काही क्वेश्चन. आता द हिंदूला आणि कन्सेप्ट बिल्डरला कंबाईन करा. द हिंदूमध्ये तुम्हाला भेटत होतं एक आरसी, द हिंदूमध्ये भेटत होतं पॅराजंबल, एक क्लोज टेस्ट, आणि त्या सोबत तुम्हाला भेटत होतं वर्ड युसेज. उरलेले ग्रामर बेस क्वेश्चन इकडे तुमचे कव्हर होतील, ज्यामध्ये असेल एरर डिटेक्शन, सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट, फिलर्स आणि या सोबत ग्रामरच्या काही कन्सेप्ट असलेले पहिले काही कन्सेप्ट बिल्डर्स. सो ओव्हरऑल तुम्हाला एक पॅकेज मिळतं, एक कंप्लीट पॅकेज मिळतं ज्याच्यामध्ये साधारण 50 पेक्षा जास्त क्वेश्चन येतात रोजच्या रोज. मग यात जर मी म्हटलं समजा कन्सेप्ट बिल्डरमध्ये मग काय असतं, नेमकं काय काय असतं कन्सेप्ट बिल्डरमध्ये, शॉर्टमध्ये सांगतो बघा. कन्सेप्ट बिल्डरमध्ये तुम्हाला भेटल सगळ्यात पहिल्यांदा कन्सेप्ट बिल्डर. आता ही सध्याची आजची पीडीएफ सांगतो मी. आज रोज संध्याकाळी 7 वाजता ही पीडीएफ लाईव्ह होते. सॅटर्डे संडेला ऑफ असतं. सॅटर्डे संडेला यांच्या ऐवजी नॉवेल्स दिल्या जातात. सॅटर्डेला नॉवेल मिळते, एखादी छोटीशी नॉवेल असते 80-90 पानांची, 100 पानांची, मॅक्स टू मॅक्स 100 and 150 म्हणजे 150 पेजेसची जी काही नॉवेल आहे ती त्या ठिकाणी दिली जाते. सो दॅट तुम्ही ते रीड केल्यानंतर तुम्हाला अजून जास्त सोयीस्कर गेलं पाहिजे ते. मग द गोल्डन की नावाचं एक सस्पेन्स हॉररवाली स्टोरी आहे. प्राजक्ता बेअरली हॅड टाइम टू कॅच हर ब्रीथ. द एअर आउटसाइड द मॅन्शन वॉज थिक अँड अन अननॅचरल सायलेन्स हंग इन द ॲटमॉस्फिअर. ही वाली एक स्टोरी आहे, ही तुम्ही वाचता बघा. हर हँड ट्रम्बल्ड म्हणजेच शूक होणे, स्लाइटली शूक करणे म्हणजेच हालणे. ॲज इफ अलाइव्ह द लाईन्स शिफ्टेड म्हणजे मूड. त्यानंतर मी छोट्यातल्या छोट्या शब्दांची सुद्धा काळजी घेतलेली आहे. ते खूपच अवघड वाटत आहे नवीन वाचणाऱ्याला, हे पण अवघड आहे ना. आणि म्हणून काय केलं जातं, ह्या शब्दांचा असा ब्रॅकेटमध्ये मिनिंग नेमका काय असेल तो दिलेला असतो, सो दॅट तुम्हाला ते सोपं जावं. हे झालं पहिलं स्टोरीवाला पार्ट. याच्यात थोडंसं सस्पेन्स ॲड केलेलं होतं, थोडंसं हॉरर होतं, थ्रिलर होतं. लाईक त्याच्यामध्ये डेड बॉडीज वगैरे ज्या आहेत त्या ठिकाणी येतात, मग त्याला त्रास देतात, अशा टाईपची स्टोरी आहे. तिसरा पार्ट आहे, अजून एक पार्ट याचा बनेल. जे स्टोरी वाचली असेल, एन्जॉय केली असेल, यू कॅन तुम्हाला जर वाटलं समजा की चांगली आहे तर मग तुम्ही ते कमेंट करू शकता. तमसोमा ज्योतिर्गमय या टाईपमध्ये ती म्हणते आणि मग नंतर पुढे अजून काय काय होतं आणि शेवट या पद्धतीने जो आहे तर ती पूर्णच्या पूर्ण स्टोरी कंप्लीट होते. एक छोटा पार्ट. मग आगे क्या होगा, द फायनल पीस अवेट्स वेअर द डेड नेवर स्लीप. जो डेड आहे तो कधी झोपत नसतो, असं म्हणून या वाक्याची काय झाली, या स्टोरीच्या पार्टची एंड झालाय. आता इथून पुढे अजून नेमकं काय होतंय, म्हणजे रोज तुम्हाला ती क्युरिओसिटी जागी होईल की यार शेवट असं केलं तर नेमकं उद्या काय घडतंय, आणि त्यासाठी तुम्ही गेट ईगर. आणि म्हणून या इट इन्क्रीजेस द इंटरेस्ट. जो रीडर असतो त्या रीडरचा इंटरेस्ट राहावा यासाठी या स्टोरीज ज्या आहेत त्या बनवता येतात. आणि म्हणून मला असं वाटतं की जो पण बिगिनर असेल, ज्याने बँकिंगची तयारी करतोय, त्याला कंपल्सरी कन्सेप्ट बिल्डर वाचलंच पाहिजे. मग हे सर पेड आहे का, बिलकुल नाही. सध्या तरी हे फ्री आहे. मी ह्याच्यासाठी भरपूर मेहनत घेतोय. रोजच्या रोज ती स्टोरी लिहिणं, त्या पद्धतीची लिहिणं, सोबत त्याला लिंक करणं, या सगळ्यांमध्ये खरंच वेळ जातो. आणि हे सगळं करताना पण एक आनंद असतो की ज्यावेळेस कुणाची तरी कमेंट येते, सर स्टोरी मस्त होती, खूप भारी वाटलं, मजा आली, माझी इंग्लिश जी आहे ती अजून चांगली इम्प्रूव्ह होते, रोजच्या रोज होक्या बिल्ड होते. हे सगळं ज्यावेळेस ऐकतो त्यावेळेस मस्त वाटतं आणि चांगलं वाटतं. जेवढी केलेली मेहनत आहे ती पण एकदम राईट ट्रॅकवरती आहे असं वाटतंय. म्हणून अजून तरी ही सध्या पेड नाही आहे. जोपर्यंत मला असं वाटत नाही की आता आपण बऱ्यापैकी जेवढं पाहिजे तेवढं सगळ्यांपर्यंत पोहोचलो आहे आणि भरपूर बऱ्यापैकी सगळ्यांची इम्प्रूव्हमेंट होती, तोपर्यंत तरी सध्या तरी हे फ्रीमध्ये अवेलेबल असणार आहे.
जोपर्यंत आहे फ्रीमध्ये तोपर्यंत त्याचा आनंद नक्कीच आपण घेतला पाहिजे. चलो ओके डन. या पद्धतीचं PDF असेल. यामध्ये फक्त स्टोरी आणि त्याच्यानंतरच्या पार्टमध्ये असेल लाईक कंजंक्शन्स बेस्ड एरर डिटेक्शन. आता हा प्रॉब्लेम खूप साऱ्या लोकांना येतो. ग्रामर सगळंच्या सगळं करायचं का? बिलकुल नाही. काही महत्त्वाचे टॉपिक आहेत ते आपल्याला करायचे असतात. त्याच्यावर बेस रोजच्या रोज 30 क्वेश्चन आपल्याला मिळतात. पहिला एरर डिटेक्शन वाला क्वेश्चन जो नवीन पॅटर्न येतोय त्याच्यावरती बेस, पण एकदम इझी लेवल असते. एकदम इझी. ही म्हणजे ग्रीन वाली लेवल असते आपल्या भाषेत. ग्रीन, येलो आणि रेड असे 3 सेट आपण बनवतो. त्यातलं ग्रीन वाली जी लेवल आहे ती याची असते. एरर डिटेक्शन वाले 10 क्वेश्चन सोबत त्याचं एक्सप्लेनेशन पण. हे 10 क्वेश्चन झाल्यानंतर पुढचा जो पार्ट येतो दॅट इज द, मग त्यामध्ये येतो डिटेलमध्ये बघा इथे कंजंक्शन्स फिलर्स वरती बेस. मग हे फिलर्स, मग हे 10 असतात. मग ह्याच्यामध्ये कोणते उत्तर आले, का आले त्याचं एक्सप्लेनेशन पण असतं. हे शॉर्टमध्ये असतं कारण काय, छोटंसं आहे, सोपं आहे. आणि तिसरा प्रकार सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट वाला. अशा टाईपमध्ये रोजच्या रोज 30 क्वेश्चन 30 क्वेश्चन त्या टॉपिकशी रिलेटेड आपल्याला भेटतात. लाईक ॲडजेक्टिव्ह झालं, कंजंक्शन झालं, प्रोनाउन झालं. या पद्धतीचं ओव्हरऑल सगळ्याच्या सगळं या ठिकाणी आपल्याला भेटतं. मित्रांनो रोज एवढं कंटेंट आहे. बरं, ह्या PDFचा नंबर तुम्ही बघू शकता. कन्सेप्ट बिल्डर डे 89. साधारण मला असं वाटतं जुलै ऑगस्टमध्ये आपण सुरू केलं होतं. आणि तिथून बघता आत्तापर्यंत जेवढे दिवस झालेले आहेत त्या दिवसांमध्ये आपण कन्सेप्ट बिल्डर जे आहेत त्या ॲड केलेल्या आहेत. फक्त मध्ये काही स्टोरीज वगैरे सुचल्या नव्हत्या. थोडा 8-10 दिवस खूपच जास्त गॅप होता. मीन्स त्यावेळेस बॅचेस पण खूप सारे होतात. तेवढे गॅप सोडता बाकी बऱ्यापैकी कन्सेप्ट बिल्डर तुम्हाला भेटतील. पण एक क्रिएटिव्ह कंटेंट आहे. रोज व्यवस्थित लिहायला लागतं. सुचलं नाही तर मग त्या दिवशी जे आहे तर गॅप असेल तर मी तसं फक्त कम्युनिकेट केलेलं असतं. कन्सेप्ट बिल्डरच्या बाबतीत आहे. ठीक आहे. सो या पद्धतीने जर मी म्हटलं, आता मला सांगा मित्रांनो, जर समजा ह्या टाईपने जर तुम्ही स्टडी करताय, इंग्लिश लँग्वेजला तुम्ही जर या पद्धतीने वेळ देताय, साधारण आपल्याला ह्या 3 ॲक्टिव्हिटी जर करायच्या आहे, किती वेळ याच्यासाठी लागतो? साधारण आपल्याला जे लोक करतायत त्या लोकांच्या म्हणण्यानुसार 2 तास 2.5 तास या इंग्लिशसाठी जो आहे तो आपण वेळ देऊ शकतो, जो की द्यायला पाहिजे प्रोडक्टिव्हली. जर तुम्ही बिगिनर्स असाल तर तेवढे 2-2.5 तास दिले पाहिजे. नंतर मात्र तुम्ही प्रॅक्टिसच्या फेजमध्ये जातात, त्या केसमध्ये तुम्ही कन्सेप्ट बिल्डर नाही पण केलं तरी चालेल. तुम्ही डायरेक्टली द हिंदू जे आहे तिकडे शिफ्ट व्हायचं आहे. हळूहळू हे तुम्हाला अंगवळणी पडतं आणि तुम्हाला ते सवयीचं होऊन जातं. जी लोक आता पहिल्यापासून करतायत त्यांना त्यांच्या स्कोअरमध्ये जी आहे ती खूप चांगली इम्प्रूव्हमेंट झालेली बघायला भेटते. त्या लोकांचे पण फीडबॅक तुम्ही घ्या आणि मग नंतर रीड करायला सुरुवात करा. ठीक आहे. सो कुछ भी हो जाए, ह्या वर्षी SBI क्लर्क किंवा जे ज्युनियर असोसिएट म्हणतो आपण, आपल्याला ती पोस्ट जी ती मिळवायची आहे. कारण वॅकन्सीज भरपूर आहे. म्हणून अभ्यासाला लागा. जाता जाता फक्त एवढंच सांगेल, प्रॉपर प्लॅनिंग जर तुम्ही केलेली असेल तर तिथंच तुम्हाला अर्ध सक्सेस मिळालेला असेल. म्हणून प्रॉपर प्लॅन करा. यासाठीच अजून SBI साठी नेमकं काय काय केलं पाहिजे, तर सगळ्यात पहिल्यांदा मी म्हणाल एवढ्या गोष्टी आपण फॉलो केल्या पाहिजे. ठीक आहे. आणि बाकी डिटेलमध्ये जे काही डेली स्टडी प्लॅन असतात, नेमके प्लॅनर्स काय असले पाहिजे, या सगळ्यांशी रिलेटेड SBI साठी यूट्यूबवरती पण एक सिरीज मी घेऊन येणार आहे. त्याबद्दल सुद्धा मी अनाउन्समेंट लवकरच करेल. सो ह्या पद्धतीने जर मी म्हटलं, समजा ओव्हरऑल SBI क्लर्क जे आहे, टार्गेट SBI क्लर्क, यासाठी आपल्याला काही नवीन गोष्टी पण करायच्या आहेत, त्या आपण डेफिनेटली करूयात. जसं आपण मॉक टेस्ट मागे बघितला होता, लाईव्हवाला टेस्ट, त्यावाला टेस्ट इकडे सुद्धा असतील. रोजच्या रोज एक टेस्ट आहे मित्रांनो. ती वाली जरी आपण केली तरी पण मोर दॅन सफिशियंट असेल. सो या पद्धतीने अभ्यास करा. ऑल दी बेस्ट टू ऑल ऑफ यू. ऑल दी बेस्ट आणि खूप चांगल्या पद्धतीने तयारी करा. चलो, गुड डे टू ऑल ऑफ यू.